हरिओम समाधीपाद सूत्र क्रमांक 46 ता एव सबीजः समाधी. आणि या सूत्रामध्ये पतंजली आपल्याला सांगतात की आधी सांगितलेल्या सर्व समाधीच्या अवस्था या सबीज होत्या. म्हणजे त्या कशा होत्या? स्थूलाकडून सूक्ष्माकडे त्या अवस्था आलेल्या होत्या. आणि हे सूत्र समाधीचे प्रकार स्पष्ट वर्गीकरण करून देत आहे. ता म्हणजे याच्या आधी असलेल्या अवस्था, म्हणजे सूत्र क्रमांक 41 ते 45 मध्ये सांगितलेल्या अवस्था कोणत्या होत्या? सवितर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार या सर्व अवस्था ध्यानाच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. सबीज म्हणजे कसं हो? जिथं बीज आहे, संस्कार आहे, वासना आहे किंवा ध्यानाचा विषय ऑब्जेक्ट आहे. सबीज म्हणजे ज्या समाधीत अजून काहीतरी ऑब्जेक्ट आधार शिल्लक राहिलेला आहे. आणि या समाधीत काय घडतंय? तर मन खूप शांत होतंय, विचार कमी होत आहेत, पण अजूनही एक सूक्ष्म आधार उरलेला आहे. श्वास, मंत्र, सूक्ष्म तत्व, म्हणजे अजूनही मन पूर्णपणे रिकामं झालेलं नाही आहे. ही अंतिम अवस्था का नाही आहे? का बरं नसेल ही अंतिम अवस्था? कारण तिथे बीज आहे, म्हणून ही अंतिम अवस्था नाही आहे. म्हणजे अजूनही द्वैत आहे. ध्यान करणारा वेगळा आहे आणि विषय वेगळा आहे, म्हणजे तिथं द्वैत आहे. त्यामुळे ही अवस्था उच्च आहे, पण अंतिम अवस्था नाही. बघा, बियाचं उदाहरण आहे. जमिनीत बी आहे आणि म्हणून त्यातून झाड उगवतंय. तसंच आहे, मनामध्ये अजूनही बीज आहेत, विचार आहे, संस्कार आहे, म्हणजे अनुभव चालू आहेत. बघा ना, आपण मंत्रावरती ध्यान करतो आहे. मंत्र हा बीज आहे. आम्ही श्वासावरती ध्यान करतोय, तर श्वास हा बीज आहे. बघा ना, सबीज समाधी म्हणजे मन अजूनही प्रकृतीच्या क्षेत्रामध्ये घुटमळत आहे, पण संस्कार तिथले अजूनही संपलेले नाही आहेत. म्हणून पुढची अवस्था आहे ते निर्बीज समाधी, म्हणजे पूर्णपणे मुक्ती. बघा ना, सर्व प्रकारच्या ध्यानामध्ये जर विषय असेल तर ती सबीज समाधी असते. कुठलंही ध्यान असू द्या, त्याच्यामध्ये विषय आहे तर ती सबीज समाधीच आहे. मन शांत आहे, पण पूर्ण शून्य झालेलं नाही आहे, म्हणून तिथं ती सबीज समाधी आहे. अजूनही त्याच्यामध्ये संस्कार आहेत, वासना आहे, म्हणजे बीज अस्तित्वामध्ये आहे, ऑब्जेक्ट आहे. ही अवस्था पुढच्या अंतिम अवस्थेची तयारी आहे. सबीज अवस्था ही निर्बीजाची काय आहे? तयारी आहे. ज्या समाधीमध्ये अजूनही ध्यानाचा काहीतरी आधार म्हणजे बीज शिल्लक आहे, त्या अवस्थेला सबीज समाधी असं म्हणतात.